वचन दिले तू मला मालिकेचा आजचा भाग एकदम भारी दाखवलाय आणि त्यातच मोठे 2 ट्विस्ट आले आहेत. ऊर्जा शौर्याच्या प्रेमाची गाठ जुळवण्यासाठी काव्यार्थ जीवनदिनीने लाख मोलाचा प्रेमाचा कानमंत्र दिलाय. त्यातच शौर्य स्वतः हिम्मत करून ऊर्जाचा हात मागायला पूर्वाकडे आलाय. विक्रांत खरोखरचा गुन्हेगार आहे हे फुटेज मिळताच हर्षवर्धन समोर सिद्ध झालंय. आणि आता इन्स्पेक्टर हुळबुट्टे स्वतः विक्रांतला अरेस्ट करणार आहेत, म्हणजे फरफडत आणून जेलमध्ये टाकणार आहे. पण शौर्याचा तर प्रेमाचा निर्णय पक्का आहे. आता काव्याने सल्ला दिल्यानंतर ऊर्जाचा काय निर्णय असेल? स्वतः शौर्य ऊर्जाचा हात मागतोय पूर्वाकडे. पूर्वा हे सत्य स्वीकारेल का? आणि आता विक्रांत खरोखरच गुन्हेगार आहे हे सत्य समोर आल्यानंतर हर्षवर्धन नक्की काय करेल? पाहणार आहोत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. त्यासाठी आजचा भाग तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल आणि तो तुम्ही नक्की बघा. सोबतच प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट द्या. बघूयात आजचा हा मस्त भाग. शौर्य रस्त्याने विचारात हरवलेला असतो. त्याच्या डोक्यातून ऊर्जा त्याच्यापासून तोंड फिरवून निघून गेली हे सत्य काही जाता जात नसतं. याच विचारामध्ये तो स्वतःचं भानही हरपलेला असतो. जेव्हा तो रस्त्याने जात असतो तेव्हा एक भरधाव टेम्पो येतो. पण तेथून जरी तो सुखरूप सुटला असता तरीसुद्धा एका गाडीला शौर्य जोराचा धडकणार. इतक्यातच देवकृपेने तिथे हजर होते नंदिनी. नंदिनी वेळेवरती शौर्याला मागे खेचते. जेव्हा शौर्य भानावर येतो तेव्हा त्याचा काळजाचा ठोकाच चुकतो. नंदिनी विचारते की अहो, लक्ष कुठे होतं तुमचं? अहो, धडक जर लागली असती तर कुठच्या कुठे जाऊन पडला असतात. तुम्हाला हॉर्नचा आवाज ऐकायला आला नव्हता का? आता शौर्य इतका घाबरलेला असतो, इतका घामेघूम होतो. इकडे तीर्था सत्य जाणून घेण्यासाठी पद्माच्या मानगुटीवरच बसलेली असते. हे बघ पद्मा, मला ऐकायचं आहे. ज्या दिवशी तू पोळ्यांचा डबा घेऊन विक्रांतच्या घरी गेली होती तेव्हा नक्की काय घडलं होतं? आता पद्माला तो काळा दिवस पुन्हा आठवतो. पुन्हा नजरेसमोर तेच घाणेरडं दृश्य उभं राहतं. पुन्हा तिच्या अंगाचा थरकाप उडतो. मनातच ती विचार करते की तीर्थाताई, तुमचं लग्न विक्रांत शिर्केशी ठरलंय. मी जर तुम्हाला खरं काय ते सांगितलं तर ते तुम्हाला सहन नाही होणार आहे. आता पद्माच्या मनात भीती दाटून येते. तीर्थाला सत्य सांगावं तरी कसं, हा खूप मोठा प्रश्न तिला पडतो. इकडे ऊर्जा मंदिराच्या पायथ्याशी अस्वस्थ बसलेली असते. तोपर्यंत काव्यार्थाचं दर्शन होतं. काव्य आनंदाने विचारते की देशमुख, काय गंमत आहे बघा. म्हणजे इतके दिवस मी या रस्त्याने रोज जात होते. सतत वाटायचं की या मंदिरात येऊन गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं, पण तसा योगच कधी आला नाही. तेव्हा पार्थ म्हणतो की तुमच्या मनासारखं झालं ना, झालं की एकदाचं दर्शन. काव्य म्हणते की नक्कीच काहीतरी कारण असेल, उगाच आपण इथे आलो नाही आहेत अचानक दर्शनासाठी. तेव्हा पार्थ म्हणतो, तुमच्या मनात काय चालू असतं ते मी सांगू शकतो, पण युनिव्हर्सच्या मनात काय चाललेलं असतं ते नाही ना सांगू शकत. काव्याला तो सांगतो की ठीक आहे, आपण गाडी खूप लांब पार्क केली आहे, त्यामुळे तुम्ही इथे बसा, मी तोपर्यंत गाडी घेऊन येतो. पार्थ निघून जातो आणि इतक्यात काव्याचं लक्ष जातं ऊर्जाकडे. इकडे शौर्य नंदिनीची माफी मागतो की सॉरी सॉरी मॅम, माझं लक्ष नव्हतं, ते मी ऊर्जाच्या विचारात होतो. नंदिनी विचारते की ऊर्जा? कोण ऊर्जा? शौर्य टाळतो बोलणं. नाही, काही नाही. इतक्यातच तिथे बाईकवर जीवासुद्धा हजर होतो. जीवा येऊन विचारतो की नंदिनी, अगं माझ्याशी बोलता बोलता तू फोन का कट केलास? तेव्हा नंदिनी सांगते की अहो, ॲक्सिडेंट झाला असता. जीवा घाबरतो. काय? तुला कुठे लागलं तर नाही आहे ना? तुला काही झालं तर नाही आहे ना? नंदिनीची तो काळजी करतो. नंदिनी म्हणते की अहो, माझा नाही. इतक्यात शौर्य सांगतो की ब्रो, माझा झाला असता. जीवा आणि शौर्य एकमेकांकडे बघून हसायला लागतात. म्हणजे कदाचित यांची फार जुनी ओळखही निघू शकते. इकडे तीर्था हट्टालाच पेटलेली असते. तेव्हा पद्मा तिला मनापासून रिक्वेस्ट करते की हे बघा तीर्थाताई, प्लीज तुम्ही जा इथून. ऊर्जाताईंनी मला सांगितलं आहे की केसबद्दल कोणाशी काहीच बोलायचं नाही आहे. प्लीज तुम्ही जा इथून. तेव्हा तीर्था विचारते की म्हणजे अगं, तू माझ्याशीही बोलणार नाही आहेस का?
ती ऊर्जा शिंदे तुला आत्ता भेटली आहे पद्मा, पण गेले कित्येक वर्ष तू आमच्या घरी काम करतेयस. पद्मा खरं खरं सांग की खरंच काही घडलंय? आणि जर काही घडलंच नसेल तर मग तू हे सगळं का करते? ऊर्जा शिंदेच्या दबावाखाली येऊन हे सगळं करतेस, की मग तिने तुला भरघोस पैसा दिलाय म्हणून हे सगळं करतेस? आता पुन्हा पैशाचा विषय निघतो. पुन्हा पद्माच्या चारित्र्याची किंमत ही पैशात तोलली जाते. पण तीर्था अजून लहान आहे. उलट पद्मा तिला समजून घेते, हात जोडून आता विनंती करते, तीर्थाताई तुम्ही जा इथून. पण तीर्था आता इतकी रडकुंडीला आलेली असते. ती म्हणते की पद्मा प्लीज मला काय झालंय ते सांग. अगं हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. विक्रांतशी लग्न होतं आहे माझं आणि तुला माहिती आहे या विषयाबद्दल मी घरात कुणाशी काहीच बोलू शकत नाही आहे. प्लीज पद्मा. आणि ती चक्क पद्माचे हातसुद्धा पकडून तिला विनवण्या करायला लागते. तीर्था स्वतः पद्माला हात जोडून विनंती करते. शेवटी तीर्थाने इतकी कळवळीची विनंती करून सुद्धा पद्मा तोंडातून चकार शब्दही काढायला तयार होत नाही. तीर्था गुपचूप तेथून निघून जाणाऱ्या तीर्थाला पुन्हा पद्मा हाक मारते आणि फक्त एकच सल्ला देते की विक्रांत शिर्केशी लग्न करूच नका. आता तीर्थापुरती हादरून जाते. परत फिरून विचारते की काय, पण तू मला असं का सांगतेस? तेव्हा पद्मा हात जोडून विनंती करते की तीर्थाताई मी तुम्हाला फक्त इतकंच म्हणू शकते की त्याच्याशी लग्न करू नका. बाकी मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. आता पद्माचा धक्कादायक सल्ला ऐकून तीर्था तर संभ्रमातच पडते. इकडे काव्य जेव्हा ऊर्जाला बघते तेव्हा ती तिच्याकडे पाहतच राहते. ऊर्जा खूपच अस्वस्थ दिसते तिला. काव्य मुद्दामच तिला येऊन प्रसाद देते. ऊर्जा गुपचूप तो प्रसाद घेते. प्रसाद खाऊनही टाकते, पण काव्याशी काही बोलतच नाही. पुन्हा आपापल्या विचारात हरवून जाते. तेव्हा काव्याचं पायच तेथून निघत नाहीये, कारण ऊर्जा तिला अस्वस्थ दिसते. काव्या शेवटी ऊर्जाजवळ येऊन बसते आणि तिला विचारते की आर यू ओके? तेव्हा ऊर्जा फक्त मान हलवून होकार देते. काव्य तिला म्हणते की नो, तू ठीक नाही आहेस. इतकी गोड छान निरागस मुलगी इतकी अस्वस्थ कशी काय असू शकते? इफ मे आय आस्क, काय झाले? ऊर्जा काव्याच्या प्रश्नांची टाळाटाळ करते हे सांगून की काहीच नाही घडले. तेव्हा काव्या हाताला पेटते. काव्या म्हणते की नाही, नक्कीच काहीतरी झालंय. तुझ्या मनात जे काही असेल ते तुम्हाला सांगू शकते सगळं, कारण आपण एकमेकींना ओळखतच नाही. ऊर्जा विचारते की सॉरी, पण तुम्हाला काय म्हणायचं आहे मला कळलंच नाही आहे. तेव्हा काव्य हसते आणि सांगते की जेव्हा आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तीला बोलायला जातो ना, तेव्हा सतत असं वाटत राहतं की ती व्यक्ती आपल्याला जज तर करणार नाही आहे ना, ती आपल्याला दबावाखाली तर घेणार नाही आहे ना, किंवा ती आपल्याबद्दल एकाकी विचार करणार नाही आहे ना. पण तू जर माझ्यासोबत बोललीस तर माझ्या बाबतीत असं घडणारच नाही आहे ना, कारण मुळात मी तुला ओळखतच नाही. त्यामुळे तू मनसोक्त माझ्याशी बोलू शकतेस. आता काव्याने दिलेला गोड सल्ला ऊर्जाला खूपच आवडतो आणि तिच्या चेहऱ्यावरती हसू उमटतं. तेव्हा ऊर्जा तिला विचारते की तू पण वकील आहेस का? कन्व्हेन्स छान करतेस. काव्याला हसू येतं. काव्या आपली ओळख करून देते की हाय, मी काव्या. तेव्हा ऊर्जाही तिच्या हातात हात देते. दोघे एकमेकींना भेटतात, ग्रीट करतात. काव्या आता मैत्रीच्या नात्याने विचारते की सांग ना, काय झालंय? आता काव्याशी बोलताना सुरुवातीला ऊर्जाला खूपच चाच पडल्यासारखं होतं. पण माझा एक मित्र आहे, काल तो मला, ऊर्जा थोडंसं थांबते आणि मग सांगते की तो मला आय लव्ह यू म्हणाला. तेव्हा काव्या हसायला लागते आणि म्हणते की अरे चांगला आहे की मग. तेव्हा ऊर्जा सांगते की तेच तर ठीक नाही आहे काव्या, आम्ही दोघे चांगले मित्र आहोत की नाही. म्हणजे खूप कमी दिवसात आमची छान अशी मैत्री झाली, पण माझ्या मनात त्याच्याबद्दल असं काही नव्हतंच अगं. त्याच्याबद्दल मी कधीही असा विचार केला नव्हता. पण काल तो अचानक भेटला मला आणि म्हणाला. काव्या म्हणते की आय लव्ह यू. ऊर्जा तिच्याकडे बघतच राहते. काव्य ऊर्जाला एक साधा प्रश्न विचारते
की तो आय लव्ह यू म्हणाला हा प्रॉब्लेम आहे, की तो अचानक तुला आय लव्ह यू म्हणाला हा प्रॉब्लेम आहे. आता ऊर्जाही संभ्रमात पडते. म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो की नक्कीच शौर्य जीवाची ओळख ही निघणारच आहे. आता शौर्याला पाहताच जीवा त्याला घट्ट मिठी मारतो की हे वांग्या, अरे तू इथे कसा काय? नंदिनी विचारते की म्हणजे तुम्ही ओळखता एकमेकांना? तेव्हा जीवा म्हणतो की म्हणजे काय, मित्र आहे तो आपला. जीवा विचारतो की ॲक्सिडेंट कसा काय? तेव्हा नंदिनी सांगते की तंद्रीत चालत होते. आता जीवा विचारतो की शौर्य जागीरदारांची गाडी नक्की आहे तरी कुठे? पायी चालत होतास? नंदिनीला तो आठवण करून देतो की नंदिनी तुला आठवतं का? तू पण अशी रस्त्याने तंद्रीत चालली होती आणि तेव्हाच तुझा ॲक्सिडेंट होता ना, मी तुला खेचलं होतं. आठवलं? नंदिनी आता लाजून मान खाली घालते. तेव्हा शौर्य म्हणतो की काही नाही रे, विचारात होतो. तेव्हा जीवा विचारतो की कसल्या विचारात? आता नंदिनी मुद्दाम सांगते कोणत्या तरी ऊर्जेच्या विचारात होते. आता जीवाला इथं कारणच मिळालं. शौर्याची अशी काय टांग खेचतो ना तो. हां मग ठीक आहे. आणि नंतर जेव्हा त्याची ट्यूब पेटते तेव्हा विचारतो की आहा, हे ऊर्जा नक्की काय प्रकरण आहे? आता शौर्य इतका हसायला लागतो की नाही काही नाही. नंदिनीसुद्धा शौर्याला चिडवते की तुमच्या स्माईलने सगळं काय ते सांगितलं आम्हाला. तेव्हा जीवा विचारतो की हां काय रे वांग्या? शौर्य तिला म्हणतो की ओ मॅम, अहो शौर्य वगैरे तुम्ही वगैरे कशाला म्हणताय? शौर्य इज गुड. तेव्हा जीवा ओळख करून देतो की तू तरी तिला तुम्ही वगैरे कशाला मॅम वगैरे म्हणतोयस? ती माझी बायको आहे नंदिनी. तेव्हा दोघेही एकमेकांना ग्रीट करतात, भेटतात. आता जीवा काही त्याचा पिच्छा सोडतच नाही. शौर्याच्या तो मानगुटीवरच बसतो. हे ऊर्जा प्रकरण नक्की आहे तरी काय? इकडे काव्याला नक्की काय सांगायचं आहे, काय सल्ला द्यायचा आहे ते ऊर्जाच्या डोक्यात काही शिरत नाही. ती विचारते की सॉरी, पण तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? तेव्हा काव्या हसत म्हणते की ऊर्जा, किती छान नाव आहे तुझं. अर्थ माहिती आहे? एनर्जी. आणि जेव्हा एक एनर्जी दुसऱ्या एनर्जीला आपल्याकडे खेचून घेते तेव्हा ती फक्त पॉझिटिव्ह आहे का इतकंच बघायचं. काव्या म्हणते की खरं तर आपल्याला ना अशा गोष्टी लवकर कळतच नाहीत अगं. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, पण मला तर खूप वेळा कळत नाहीत. काव्याही सांगते मला तर प्रचंड वेळा कळत नाही आपल्यासाठी काय चांगलं असतं ते. पण त्यावेळी ऊर्जा काय करायचं माहिती आहे? त्यावेळी हिंट्स शोधायच्या. ऊर्जा विचारते हिंट्स? काव्या म्हणते की हो, हिंट्स. युनिवर्स आपल्याला खूप काही सांगत असतं अगं, पण आपण त्या हिंट्स बघतच नाही. आणि जरी बघितल्या तर ते जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. पुढे काव्य समजावते की आता तुझा तो मित्र जो कोणी आहे, त्याचा सहवास, त्याची मैत्री तुला आवडते आणि मनापासून आवडते. तेव्हा ऊर्जा म्हणते की पण हे सगळं तुला कसं काय कळतंय? कारण ऊर्जा तुला काहीतरी मनातून वाटते. जर तुला काही वाटतच नसतं तर तू अशी इथे डिस्टर्ब होऊन बसली नसतीस. उलट त्याला तोंडावर सांगून टाकलं असतं की मला तुझ्याबद्दल काही वाटतच नाही आहे. द एंड. बट देअर इज अ समथिंग. आता काव्याच्या या गूढ बोलण्यामागे इतका अर्थ लपलेला असतो. काव्या पुढे विचारते की समजा ऊर्जा, जर खूप दिवसांनी त्याने तुला विचारलं असतं तर तू काय उत्तर दिलं असतंस? कदाचित तू म्हणाली असती की तुझंही त्याच्यावरती प्रेम आहे. तेव्हा ऊर्जा इतकी घाबरते की नाही, मी असं विचारत करत नाही आहे. काव्या हसून तिला समजावते की का ऊर्जा, अगं तू वेळ घे तुझा आणि मग उत्तर दे. काही करू नकोस. आता जीवा इकडे शौर्याची इतकी मजा घेत असतो. शौर्याने नक्की काय घडलं ते सगळंच सांगून टाकलेलं असतं. जीवा विचारतो की काय? तू चहाच्या टपरीवरती चहात अशी खारी बुडवून खाता खाता तिला सांगितलंयस की तुझे प्रेम आहे? अरे काय रे शौर्य, तू असा कसा आहेस? तुझ्या जागी मी असतो ना तर डायरेक्ट तीच खारी तिला भरवली असती आणि मग सांगून टाकलं असतं. बघ, एका फटक्यात पटली असती. तुला डेमो बघायचा आहे. आता तो चहावाल्याला हाक मारतो. नंदिनी आता उतावीळ जीवाला सांगते की जीवा, राहू देत. सगळे काय तुमच्यासारखे प्रो नसतात मुली पटवण्यात. आणि जीवा, कधीतरी त्यांच्याही जागी येऊन बघा.
तुम्ही पण त्या जागी असतात तर असंच केलं असतं. शौर्य इतका हसायला लागतो तेव्हा जीवा म्हणतो की हा वैंग्या, अगं हा कोण आहे आणि हा काय करतोय? चहाच्या टपरीवरती याने प्रपोज केलंय. अगं हा तर ग्रेट शौर्य जहागीरदार आहे. याने मस्त असं 5 स्टार हॉटेल बुक करायचं. तिथे कॅन्डल लाईट डिनर, मस्त बॅकग्राऊंडला असं व्हायलन म्युझिक, असं काहीतरी सिच्युएशन असायला हवी. चहाच्या टपरीवर गं. आणि लाईन काय घेतली? जसं चहा आणि खारी इन्सेपरेबल असतात तशीच नातीही असतात. तेव्हा शौर्य म्हणतो की का? कुठं लाईन वाईट आहे माझी? अरे चांगली तर लाईन घेतली मी. आता नंदिनी ही शौर्याचं कौतुकच करते हा. हो हो, खरंच खूप छान लाईन आहे. नंदिनी सुद्धा सांगते की चहा ना, चहासोबत खारीच शोभून दिसते. तेव्हा शौर्य विचारतो की म्हणजे? तेव्हा नंदिनी अर्थ समजावते की त्या खारीची ना एक वेगळीच ऐट असते. म्हणजे खारी बिस्किटासारखी नसते. बिस्किट कसं चहामध्ये लगेच विरघळतं, पण खारीचं तसं नसतं ना. ती एकटी तर एकटी भारी असते. म्हणजे त्या खारीला ना स्वतःच्या एकटीची अशी कंपनी छान वाटते, आवडतेही. तुझी ऊर्जा पण अगदी तशीच आहे ना? तेव्हा शौर्य इतका लाजतो गालातच. शौर्य म्हणतो की हो, सेम तशीच आहे ते. तेव्हा नंदिनी म्हणते हो ना? जीवाचं पुन्हा तेच तुंतुनच चालू आहे. काय रे शौर्य तू? तू एका चहाच्या टपरीवरती तिला प्रपोज केलंय. कुठली मुलगी तुला असं हो म्हणणार आहे? तेव्हा शौर्य त्याला सांगतो की हे बघ, माझ्या जागी तू असतास ना तर तूही तेच केलं असतंस. आणि चहाची टपरी असू देत किंवा 5 स्टार हॉटेल असू देत, जागेने काही फरक पडत नसतो. मनातल्या भावना जास्त महत्त्वाच्या आहेत. आता हा जीवा शौर्याचं इतकं डोकं खात असतो ना, शेवटी नंदिनी त्याला गप्प बसवतेच. जीवा, तुम्ही शांत व्हा बरं. आणि शौर्य, तू जे केलंस ना ते योग्यच केलं आहेस. जीवानी मला मनातलं सांगायला किती दिवस खाल्लेत माहिती आहे का तुला? आणि तसंही शौर्य, स्वच्छ मनाने आपण एकदा बोलून मोकळे झालो ना तर ठीक आहे. नाहीतर म्हणजे आयुष्यात प्रॉब्लेम तर क्रिएट होत नाहीत. माझ्या आणि जीवाच्या नात्यात किती प्रॉब्लेम्स आले होते हे तू त्यांनाच विचार. आता जीवाला तिचं म्हणणं पटतं हां. आणि शेवटी तिच्या बोलण्यातही तथ्य आहे. जीवा शौर्याला लाख मोलाचा सल्ला देतो की हे बघ, आता तू बोलला तर आहेच, मग मागे हटू नकोस. तू ना सतत तिच्याशी बोलत राहा. नंदिनी सांगते की मलाही पूर्ण खात्री आहे. आता तर ती सुद्धा वाट बघत असेल की तू पुन्हा कधी जाऊन बोलतोय तिच्याशी. तेव्हा जीवा नंदिनीकडे पाहतच राहतो. इकडे ऊर्जा काव्याला सांगत असते की मला माझ्या आईला अंधारात ठेवून तिच्या विरोधात जाऊन काही करायचंच नाहीये. इतक्यात पार्थ तिथे हजर होतो. पार्थ सांगतो की अहो मग नकाच करू. आता ऊर्जा ताडकन उठते आणि विचारते की तुम्ही? काव्या पार्थची ओळख करून देते की बरं का ऊर्जा, हे पार्थ देशमुख, माझे सोलमेट. तेव्हा दोघे एकमेकांना ग्रीट करतात. आता काव्या पार्थला सांगते की बरं का देशमुख, ही दुसरी काव्या आहे. प्रेमाच्या विचारांमध्ये गोंधळलेली, काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवणारे. इकडे जीवाही शौर्याला सांगतो की भाई, तू ना थोडा वेळ घे, जाऊ देत. अरे इतका मोठा बॉम्ब टाकलायस तू, आता ती तुझा हात धरूनच सावरेल ना. शौर्य विचारतो की माझा हात धरून? तेव्हा नंदिनी सांगते की हो, मग कोणाचा हात धरून? आणि शौर्य, माझ्या सासूबाई नेहमी म्हणतात जे आपलं असतं ना ते शेवटी आपल्यापाशी येतच. पण शौर्य मला एक सांग, हे नक्की प्रेमच आहे ना? आकर्षण तर नाही आहे? तेव्हा जीवाही विचारतो की हो बाबा, खरं काय ते सांगा. तेव्हा तो बिनधास्तपणे बोलून टाकतो की माझं खरं प्रेम आहे. शौर्य आता थोडासा घाबरतो, नर्वस होतो. तो विचार करतो की पण नक्कीच ते नक्की होकार देईल ना, की पुन्हा चिडेल? माझी मैत्री तर तोडणार नाही आहे ना? जर तिने माझी मैत्री तोडली ना तर मी पूर्णपणे तुटून जाईन. आधीच माझ्या डोक्यावरती टांगते तलवार आहे. आणि माझ्या डॅडबद्दल तिला कळलं तर? तेव्हा आता नंदिनी आणि जीवाही शॉक होतात. नंदिनी धक्क्याने विचारते की म्हणजे तू तिच्यापासून काही लपवलंयस? आता शौर्य गप्पच होतो आणि हा भाग इथेच संपतोय. पुढे मात्र मोठा ट्विस्ट आलाय. शौर्य हट्टाला पेटतो की आज तो ऊर्जाला भेटल्याशिवाय तेथून हलणारच नाहीये. दारात एरझाऱ्या घालत असताना पूर्वा नेमकी तिथे येते आणि तिला पाहून शौर्य
जराचा दचकतो. आता जे फुटेज ऊर्जाला मिळालं होतं ते शेवटी हर्षवर्धनने मिळवलंच. भजन जेव्हा फुटेज दाखवतो तेव्हा हर्षवर्धन पुरता हादरून गेलाय, कारण सत्य समजलंय की विक्रांत गुन्हेगार आहे. ऊर्जा पोलीस स्टेशनमध्ये धावत जाऊन विचारते की म्हणजे आपण विक्रांत अरेस्ट वॉरंट काढून त्याला अरेस्ट करू शकतो. तेव्हाच हुलबुद्धीने निर्णय घेतलाय की तो इतक्यातच विक्रांतला काही अरेस्ट करणार नाहीये. पण असं का केलं असावं त्याने? ऊर्जा मात्र खूपच अस्वस्थ झाले. आता त्या विक्रांतला अरेस्ट होईल की नाही? त्यातच तो विक्रांत खरोखरचा गुन्हेगार आहे ते हर्षवर्धनलाच कळाले. मग तो विक्रांतची साथ देईल का? आणि आता शौर्य हट्टाला पेटलाय, ऊर्जाला भेटल्याशिवाय जाणार नाहीये. तर ऊर्जा शौर्याच्या प्रकरणाबद्दल पूर्वाला कळेल का? हे पुढे ट्विस्ट नक्की घडतायत तरी कसे? पाहणं मनोरंजकच ठरेल. आणि ते आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा.